भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आम्ही वर्षभर भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव वर्ष साजरा करत असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये आदिवासी समाजाचा असलेला गौरवशाली इतिहास, आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती, आदिवासी युवक आणि युवतीमध्ये असलेलं सुप्त गुण, कला आणि कलाकारांना वेगवेगळ्या व्यासपीठावर आणून त्या माध्यमातून जो आमचा गौरवशाली इतिहास हा कायम राहिला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे, संस्कृती संस्कृतात येता कामाने हाच उद्देश समोर ठेवून आम्ही 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडांची जयंती 15 नोव्हेंबरला आहे. तर 15 नोव्हेंबरपर्यंत हे विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. का वाटतं आदिवासी हा जिल्हा मोठा, पालघर असेल, ठाणे असेल, हा दुर्गम भागात आहे. अनेक कुपोषित देखील समोर येत आहेत. का वाटतं एकंदरीत कशा वेळेस आपलं सरकार होऊन काम करणार आहात येणाऱ्या काळात? आदिवासी विभाग युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी विभाग आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात युद्ध पातळीवर कार्यरत आहे, काम करत आहे. सर, अजूनही ठाणे जिल्ह्यामधला येऊर, कोकणीपाडा, पाटलीपाडा आदिवासी हा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासी बहुल वस्ती आहे. अजूनही सगळ्या मूलभूत सुविधापासून तो वंचितच आहे. प्रत्येक जण फक्त आश्वासन देतो, गाजर देतो. प्रत्येक इलेक्शन आलं की त्यांना 4 लोकी गोळा करायची, पुन्हा आदिवासींना आश्वासन द्यायचं, पुन्हा द्यायचं ते परिस्थिती. आज त्यांना घरकुलही नाही आहेत. अशी परिस्थिती त्यांची आहे. त्यांच्या कोण वाचा फोडणार आहे? मी आदिवासी विकास मंत्री म्हणून मी 100% प्रवास करेल. आपण दिलेल्या सूचनेचं आम्ही पालन करू. प्रवास करणार आहे मी स्वतः. सर, येऊरमध्ये अनधिकृत हॉटेल, बंगले मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महानगरपालिकेकडून कारवाई पण करण्यात येईल, पण जैसे ते वैसे अजूनही बंगलेचं काम सुरू आहे. आदिवासींच्या जागा ज्या आहेत त्या काही ठिकाणी बळकवण्यात. चौकशी केल्यानंतर सांगतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य त्या विविध पॅड आता नसणार आहेत. त्यामुळे पारदर्शक कारभार जो होत होता तो आता दिसून येणार नाही. काय वाटतं एकंदरीत हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला? येणाऱ्या काळात ह्याला विरोध देखील दर्शवतो. मी 2 दिवसापासून बाहेरगावी होतो, टीव्ही पाहिली नाही. पाहतो नंतर सांगू. काय फरक पडू शकतो? नाही, एकदा मी काय बातमी आहे, काय निर्णय वाचल्यानंतर तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.